सुस्वागतम. माझा व्हिडिओ स्टार्ट करा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विद्या यशः सुखकरी या ब्रीद वाक्याने स्थापित आपले नाशिक एज्युकेशन सोसायटी अविरतपणे सेवा कार्य करत आहे. तसेच पेठे विद्यालय तथा संस्था शतक वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने आयोजित व्याख्यानमाला उपक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. या प्रसंगी मला संत ज्ञानेश्वरांची एक ओवी आठवत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले, तैसे जगम्या धरिले सभाय अभ्यंतरी. या ओवीच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सोन्याचे मणी, त्यात ओवण्यासाठी वापरलेला धागा देखील सोन्याचा आहे. याप्रमाणेच आपली ही शतक व्याख्यानमाला शाळेचे नामवंत माजी विद्यार्थ्यांनीच गुंफावी असा मानस संस्था पदाधिकारी यांचा आहे. याच क्रमामध्ये आजचे 14वे पुष्प गुंफण्यासाठी आपणास लाभलेले आहेत पेठे विद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी, सुप्रसिद्ध चित्रकार माननीय श्री धनंजय गोवर्धने सर यांचे मनपूर्वक या ठिकाणी मी स्वागत करत आहे. तसेच संस्था अध्यक्ष प्राध्यापक सूर्यकांत रहाळकर सर, संस्थेचे उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक दिलीप फडके सर, माननीय श्री चंद्रशेखर मोंढे सर, संस्था कार्यवाह श्री राजेंद्र निकम सर, कार्यकारी मंडळ पदाधिकारी, शिक्षक मंडळ सदस्य, पेठे विद्यालय शाळा समिती अध्यक्ष श्री चंद्रशेखर वाड सर, तसेच संस्था सहकार्यवाह पाटोळे सर, या सर्वांचे स्वागत. तसेच ऑनलाईन उपक्रमामध्ये उपस्थित असलेले सर्व श्रोतृवृंद या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांचा परिचय, त्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी मी श्री पाटोळे सर यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमात पाहुण्यांचा परिचय करून द्या. नमस्कार. शतक महोत्सवी व्याख्यानमालेत सर्व उपस्थितांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या व्याख्यान सत्रात आपल्याशी संवाद साधण्यासाठी उपस्थित झालेले आहेत सुप्रसिद्ध चित्रकार श्री धनंजय गोवर्धने सर. मुळातच कवी मनाचे असलेले श्री गोवर्धने सर कोमल हृदयाने कुंचला चालवून चित्र रेखाटतात. त्यांची अलबार वृत्ती आणि सहृदयता चित्रांमधून उमटताना आपल्याला दिसते. अत्यंत शांत आणि सुस्वभावी असलेले गोवर्धने सरांचा स्वभाव त्यांनी वापरलेल्या सौम्य रंगछटांमधून सहजासहजी आपल्याला निरीक्षण करता येतात. वॉटर कलर मधील निसर्ग चित्रण ही त्यांची खासियत आहे. त्यांच्यावर विख्यात चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या अमूर्त चित्रशैलीचा प्रभाव दिसून येतो. एक कलावंत म्हणून गोवर्धने सरांचा आवाका खूप मोठा आहे. त्यांनी पाहिलेलं आणि बदललेलं नाशिक, गोदाकाठची संस्कृती, तिथली कुंड आणि मंदिरे यांच्या संदर्भातल्या बदलत्या वास्तवाचं दर्शन, त्या प्रवासाचं वर्णन, त्याचं अलवारपणे चित्रण त्यांनी आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून केलेलं आहे. त्यातून अनेकांच्या मनातलं नाशिक आणि गोदाकाठ ते सहज जाग करतात. कुसुमाग्रजांसारख्या दिग्गज साहित्यिकांचा सहवास, त्याचबरोबर सुप्रसिद्ध चित्रकार शिवाजी तुपे यांच्यासारख्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन, यामुळे श्री गोवर्धने सर साहित्यिक आणि कला क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने रमले. सार्वजनिक वाचनालय नाशिक, व्यासपीठ, स्रग्धारा यांसारख्या दिवाळी अंकांची मुखपृष्ठावरील आकर्षक आणि अर्थपूर्ण चित्रे गेली अनेक वर्ष श्री गोवर्धने सर रेखाटत आहेत. वर्तमानपत्रांपैकी महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, नागपूर पत्रिका, साहित्य अकादमीच्या काही पत्रिका, सत्यकथा, हंस, अनुष्टुप यांसारख्या वर्तमानपत्र आणि मासिकांसाठी त्यांनी अनेक चित्र रेखाटलेली आहेत. IIT मुंबई येथे अक्षरयोग सेमिनारमध्ये गोवर्धने सरांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे. विजय तेंडुलकरांच्या बरोबर त्यांनी कुसुमाग्रज या दूरदर्शनवरील टेलिफिल्म तयार करण्यासाठी फार महत्वाची भूमिका बजावली.
अनेक चित्र प्रदर्शनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांनी कलेच्या क्षेत्रात केलेलं कार्य खरोखरच कौतुकास्पद असं आहे. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल अनेक सामाजिक संस्थांनी, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचा गौरव केलेला आहे. त्यापैकी रंगभूषण पुरस्कार त्यांना युगांतर फाउंडेशन तर्फे प्राप्त झालेला आहे. वासंती मुजुमदार पुरस्कार, रघुवीर मुळगावकर पुरस्कार यासारख्या पुरस्कारांनी त्यांचा आतापर्यंत गौरव झाला आहे. 2 वर्षांपूर्वी म्हणजे 2019 मध्ये त्यांना पद्मश्री विखे पाटील पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आहे. एक सहृदयी कलावंत, संवेदनशील कवी, समाजभान जपणारा साहित्यिक, शांत स्वस्वभावी असलेले श्री धनंजय गोवर्धने सर यांचे मी शताब्दी महोत्सवी व्याख्यानमालेमध्ये नाशिक एज्युकेशन सोसायटी आणि पेठे विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजच्या या व्याख्यानमालेला प्रारंभ करण्यापूर्वी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी माजी विद्यार्थी असलेले श्री गोवर्धने सरांचा सन्मान संस्था आणि शाळेच्या वतीने करावा. सन्मानाचा स्वीकार केल्याबद्दल मी सरांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आजच्या या प्रसंगी माननीय गोवर्धने सरांना मी विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावे. श्री धनंजय गोवर्धने सर, सुप्रसिद्ध चित्रकार आणि नामवंत माजी विद्यार्थी, पेठे विद्यालय, नाशिक. सर सुरू करायचं. नमस्कार. मी प्रथमतः नाशिक एज्युकेशन सोसायटी, पेठे विद्यालयाचे शिक्षक कर्मचारी आणि या शतक महोत्सवी व्याख्यानमालेचे आयोजक या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. कारण या निमित्तानं मला एक संधी मिळते आहे, की मला ज्यांनी शिकवलं, कारण शाळेत असताना शिक्षकांविषयी बोलण्याची हिंमत नसायची, जरी इच्छा असली तरी ती व्यक्त करण्याची संधी कधी मिळाली नाही. तर आज या निमित्तानं मला ज्यांनी शिकवलं, मार्गदर्शन केलं, त्या सर्व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी मी घेतो. आणि तुम्हा सर्व शिक्षकांना, मित्रांना आणि जे कोणी बघत आहेत, विद्यार्थी असतील, त्या सर्वांना नमस्कार करतो. आणि मला जे काही व्हॉट्सअपला पाठवलं गेलं त्याच्यात असं लिहिलं होतं कलेचे संस्कार. तर मी विचार करायला लागलो, असं लिहिल्यानंतर खरंच कलेचे संस्कार हे कसे असतील, माझ्यावरती कसे झाले असतील. पण संस्कार हा असा देता येत नाही, तो असा घ्यावा लागतो, कागदासारखा टिकून घ्यावा लागतो. आणि मी विचार करायला लागलो की आपल्यावरती हे संस्कार कसे झाले असतील, कुठून असतील, ते सोर्स काय असतील. तर आठवायला लागल्यानंतर माझ्या लक्षात यायला लागलं की माझी आई सुंदर रांगोळी काढत असे आणि मी सर्वात मोठा, त्यामुळे मला सहवास जास्त लाभलेला आईचा. त्यामुळे मी तिच्यासोबत रांगोळीत रंग घालवून दे,
रांगोळी मदत कर, हा पहिला संस्कार असावा असं मला लक्षात आलेलं आहे. मराठी शाळेमध्ये पेन्सिल ड्रॉइंग करायचं होतं. त्यावेळेच्या स्टील लाईफ मध्ये रॉकेलचा डब्बा, तो पंप, बाटली असं ते ठेवलेलं होतं. मी पेन्सिल ड्रॉइंग केलं तर आमच्या बरोबरचे दुसरा एक मित्र होता, तर त्याला व्हेरी गुड लिहिलं होतं आणि मला बेस्ट. तेव्हा आमचं इंग्रजी थोरच होतं. तो म्हटला की बघ, मला व्हेरी गुड लिहिलंय, तुला बेस्ट. कळेल, मी गेलो सरांकडे, सर माझं एवढं भारी आहे, तुम्ही त्याला व्हेरी गुड लिहिलं, मला बेस्ट. म्हणजे अरे तुला कळतं का, गुड, व्हेरी गुड आणि बेस्ट हे सर्वात भारी आहे. म्हणजे इतकं आमचं इंग्रजीचं ज्ञान चौथीला होतं. पाचवीला ते काय, आणि आम्हाला सुरू झालं इंग्रजी हे उशिरा. त्यातले 2 वर्ष वायात गेली. म्हणजे पेठे हायस्कूलमध्ये आल्यानंतर 8वी पासून मला परत ABCD शिकवावं लागलं. आणि काळकाम वेगाचं गणित तिथं जे चुकलंच. कारण हे व्यवहार कधी कळलाच नाही. टोपी उघडल्यानंतर पाणी बाटली भरायला किती वेळ लागतो हे गणित कधीच सुटलं नाही. आमची बाटली रिकामी राहिली त्यामुळे. तर एकदा जयंत नारळीकरांची भेटण्याचा योग आला. तर नारळीकरांना मी म्हटलं की गणित शिकवणाऱ्यांविषयी आणि गणितातल्या तज्ञ लोकांविषयी मला प्रचंड आदर आहे. हे मला फार भीती वाटते की तुम्ही म्हणता की मेंदूचा एक भाग असतो, इकडचा भाग असेल तर त्याला गणित शास्त्र लवकर कळतो आणि इकडचा भाग असेल तर त्याला कला वगैरे कळतात. तर आमचं इकडच्या कला भाग विकसित झाला आहे, त्यामुळे आमचं गणित चुकलं आणि आयुष्याचं गणित फारच बिघडलं. ते हसले आणि म्हणाले की अहो, तुम्हाला जसं चित्रकला शिकवताना स्टेप बाय स्टेप जातात, तसंच गणिताचं असतं. आणि गणित हे चित्रकले इतकंच सोपं असतं. गणित ही एक कला आहे. मी म्हटलं सर, मला जर इतकं सुंदर कोणी सांगितलं असतं तर गणिताविषयीची भीती माझी गेली असती आणि कदाचित माझं गणित सुधारलं असतं. किती साध्या 2 वळीत त्यांनी मला समजून सांगितलं की गणित ही कला आहे. बसंत पोद्दार पण एकदा असंच म्हणाले होते की पहिलीला गणित शिकवताना गणितातला MA माणूस पाहिजे. म्हटलं एवढं तज्ञ काय करायची गरज आहे, पहिलीचं गणित नाही. म्हणाले पहिली पायात पक्का होतो तर तो माणूस तज्ञ असेल तर. किती साधी गोष्ट आहे, पण त्या माणसाने 2 ओळीत सांगितलं आणि मला चक्क खिडकी उघडली गेली तेव्हापासून. अशी गंमत आहे की मी एक किशोरी आमोणकरांचं गाणं ऐकत होतो मैफिलीमध्ये, फोटोग्राफ करत होतो. फोटोग्राफ संपले, निगेटिव्हचा रोल होता त्या काळात. निगेटिव्हचा रोल संपला, इंटरव्हल झाला. मी दुकानात जाऊन वही आणि स्केच पेन घेऊन आलो आणि मी त्या काळात पुढच्या रांगेत बसून स्केचेस केली त्यांची. आणि ती जी मैफिल ऐकली मी, ती ऐकल्यानंतर मी त्याच्यावरती थोडं लिहिलं आणि ती स्केचेस पण छापली. त्यावेळेस सकाळमध्ये आली. एकदा किशोरी आमोणकरांचा इथे कार्यक्रम होता, ते छापून आलेलं मी त्यांना दिलं. म्हटलं संगीतातलं मला काही कळत नाही, मला जे काही वाटलं ते मी याच्यात लिहिलंय, मला चित्र थोडंफार कळतं. त्या म्हणाले की तुम्हाला कोणी सांगितलं की संगीतातलं वेगळं आणि चित्रकलेतलं वेगळं असतं. ताल तोल नाही बिघडला तर चित्रही बिघडतं आणि गाणंही बिघडतं. काय म्हणजे खिडकी अक्षरशः माझ्या काय ओपनिंग असतं की नाही, तसं कायमचं माझ्या मनावरती ते कोरलं गेलेलं आहे की हे ताल तोल नाही बिघडली तर सगळं गणित चुकतं ना, कुठेही जातो. इकडेही गणित आहेच, तालात त्यातही गणित आहेच. त्याचा ताल जो आहे त्यात गणित आहे. ते किती साधं आहे. इतक्या साधं जर आपण सोप्या पद्धतीने संस्कार होत गेले ते. आणि आपल्याकडे काय असतं की शाळेत शिकवताना अननसाचा, ब बदकाचा, कमळाचा असं शिकवतात. एकदा ब क यायला लागलं की अननस जातं, बदक जातं, कमळही जातं आणि आपण आयुष्यभर या चिन्हांच्या भाषेत बोलत राहतो. चिन्हच आहे ती, अबक ही चिन्हच आहे. एकदा तात्यासाहेबांना म्हटलं की आम्ही अ का म्हणायचं, ढला ढ का म्हणायचं, मग ठ म्हणताना ठला ठ का असतो. त्या ठच्या डबल मोठ्या 2 ठच्या पोकळींचा आणि एखाद्या मठ्ठ मुलाच्या मेंदूचा काही संबंध आहे का.
तर ते हसायला लागले. ते म्हणाले की ते मला माहिती नाही, तू ते केळकरांना विचार. अशोक केळकर ते भाषातज्ञ आहेत. मी त्यांचा पत्ता मिळवला आणि त्यांना पत्र लिहिलं की आपण एखाद्या मुलाला गाढव का म्हणतो, बट्ट का म्हणतो, आणि असं म्हणत असताना या ढचा आणि त्या ठचा ठला याचा काही संबंध आहे का? तर त्यांनी पत्र पाठवलं मला. ते म्हणाले की तुम्ही याच्यात जास्त विचार करू नका, तुम्हाला काय म्हणायचं हे दुसऱ्याला कळलं इतपतच ते असू द्या, असं ते माझ्याकडे पत्र आहे. पण मला हे असं होत राहिलं की मी म्हणायचो अला का म्हणायचं, तुम्ही म्हणता म्हणून मी अला का म्हणू. मग मी जरा शोध घेत राहिलो, तर मला व्यासंगत लागला. तर रकुल जोशींची भेट झालेली होती. रकुल जोशींनी त्यावेळेला सत्यकथेमध्ये ते लिहायचे, कॅलिग्राफी करायचे, कव्हरवरती काही कविता करायचे, मांडणी करायचे, त्यांच्या कविता असायच्या. तर आम्ही त्याला लिहिलं की आम्ही अनियतकालिक काढायचो त्या काळात, उद्गार नावाचं. ते सगळे किशोर होता, किशोर पाठक, प्रमोद कुलकर्णी, नंतर अनंत येवलेकर, विलास शेळके, मनोहर शहाणे, रत्नाकर पटवर्धन, गरुड, असे आम्ही सर्व होतो. आणि मी फक्त होतो की मी कायम असिस्टंट असायचो, उपसंपादक मी असायचो आणि आम्ही संपादक बदलायचो. त्यांना मी रकुलला लिहिलं की तुम्ही नाशिकला थांबा प्रवासात आणि आमच्याशी भेटा, गप्पा मारा आणि पुढे जा. तसं ते एकदा आले आणि त्यांनी भरपूर गप्पा मारल्या, त्यांची स्केचेस घेऊन आले, प्लेट्स आणल्या, दाखवल्या, त्यामुळे थोडी ओळख झाली. नंतर त्यांनी मला पत्र पाठवलं की आम्ही IIT मध्ये अक्षरयोग नावाचं सेमिनार आयोजित करतो, तू ये. त्याचे निमंत्रण आल्यानंतर मी त्यांना पत्र लिहिलं, त्याची फी होती त्यावेळेला 1500 रुपये. तर मला ते शक्यच नव्हतं एवढी फी भरणं. मी त्यांना पत्र लिहिलं की फी भरणं काही मला शक्य नाही, पण माझ्या मनात हे शंका आहेत म्हणून मी ते लिहून टाकलं की अला का म्हणायचं, तुम्ही अक्षरयोग म्हणजे अक्षराच्या पुढे बोलताय, मी अक्षर आलीच कशी याविषयी विचार करतोय. आणि मी ते पत्र पाठवून दिलं. त्यानंतर ग्रंथालयाच्या ग्रंथयात्रेत मला ते भेटले, तेव्हा मला म्हणाले की तू का नाही आलास. नाही आलो, ते एवढी फी कोण भरेल. म्हणाले तुझं पत्र आम्ही त्या सेमिनारचं बीज भाषण म्हणून वाचलं. याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते. आणि मग माझ्या डोक्यात असं यायला लागलं विचार की आपल्याला जे वाटतं, आपल्याला जे सुचतं ते कदाचित वेगळं आहे, लोकांना ते वेगळं वाटतंय. खरं तर मला वाटतं म्हणून मी बोलतो, वाचतो, पण हे वेगळं आहे म्हणून ते नोंदी करायला लागलो, ते लिहायला लागलो. आणि ते मग शेवटी अक्षराच्या बाबतीत शोध जारीच होता. तात्यांना परत एकदा छेडलं. मग ते म्हणाले की ते विका राजवाड्यांचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये तुला हे मिळेल. ते पुस्तक मिळवलं, त्याच्यात होतं. मग मी त्याच्यावरनं जे काय मला वाचायचं होतं ते वाचलं. तिथे मला शोध लागला की पक्षी पूर्वी तर पण देहबोलीत होती, माणूस देहबोलीतून बोलत होता, आवाजाने बोलत होता. मग हळूहळू त्यांनी पाहिलं की पक्षाचं पाय उमटले, त्याच्यावरून त्याला पक्षीय असं कळलं. मग आता खूप तपासताना आपण ते चिन्ह काढतो, त्याला काकपद असं वाटतं. ते कावळ्याचं पायाचं चिन्ह आहे काकपद. असा मी त्याचा शोध घेत गेलो. रकुलनी मला हे अक्षर आपण जे आता काढतो आहे त्याच्या आधीचे 8 कसे कसे बदलत गेले हे मला दाखवलं. त्यांचा या अक्षराच्या बाबतीत प्रचंड अभ्यास होता. ते IITचे डायरेक्टर होते, एका मोठ्या एजन्सीमध्ये डायरेक्टर होते आणि ते प्रचंड म्हणजे काय अक्षराच्या बाबतीत वेडा माणूस होता. म्हणजे त्यांच्या कॅलिग्राफीमध्ये काय काय प्रयोग केले त्यांनी, भरपूर उद्योग केले होते. म्हणजे एकदा तर मजेशीर गोष्ट आहे की गटे नावाचा जो माणूस होता की ज्याने ते शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचला वगैरे, तर त्याचे जन्मशताब्दी अशी काहीतरी होती आणि तिथे जर्मनीमध्ये सेमिनार होता की टायपोग्राफीवर. तर यांनी पेपर काय वाचला की नो मोर टायपोग्राफी. जिथे टायपोग्राफीवरती सेमिनार आहे तिथे यांनी पेपर वाचला की नो मोर टायपोग्राफी. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की आपलीकडची जी पोथी असते, आपण हाताने जे लिहितो त्याच्यातला पहिला जे दांडी काढतो आपण अची, ती कधी लहान असते, कधी मोठी असते, उकार वेगळा असतो, वेलांटी वेगळी असते,
कधी मोठी असते, कधी बारीक असते, आणि ही अशी असण्यात एक जिवंतपणा आहे. समुद्राकडे बघतो आपण, तो पसरलेला असतो म्हणून आपल्याला तो चांगला वाटतो, आणि उंच इमारत बघितली की आपण म्हणतो बब बब असं वाटतं. म्हणजे उंच जे आहे उभं त्यांनी भीती वाटते, पण आडवं जे आहे त्यांनी आनंददायक आणि शांत वाटतं. म्हणून आपल्या कोठीचा आकार हा असा आडवा असतो. इव्हन पोस्टकार्ड फोटोग्राफची साईज बघा, ती आडवी असते. असं त्यांनी सगळं मांडलं होतं, आणि टायपोग्राफी त्या पद्धतीने त्यांनी डिझाईन पण केलेली होती. आता आता याचा मी असा विचार करतोय की हा आत्मविश्वास कुठून येतो. हा आत्मविश्वास कुठून आला माझ्या, की हे लिहावं, हे मांडावं. तर चौथीत असताना, चौथीत मराठी शाळेतच होतो आम्ही, आणि आमची सहल गेली होती सोमेश्वरला. तर सोमेश्वरला त्यावेळेला छानपैकी शेती असायची बाजूला दोन. त्या शेतातून आम्ही चाललो होतो, आणि अचानक त्या मधल्या बांधावरून जाताना त्याची पिकाची पानं आलेली होती बाजरीची अशी दोन्ही बाजूनी. तर मी सहज म्हणालो की अरे, हे काही सत्यनारायणाच्या पूजेला कसे केळीचे बांधतात तसंच दिसतंय ना. सर मागून लिहित होते, ते म्हणले की हे असं निबंधात लिहायला पाहिजे, की जे आपल्याला दिसलं, आपल्याला वाटलं, भावलं, ते निबंधात लिहायला पाहिजे. ते मला त्या सरांनी सांगितलं, आणि ती जाणीव त्या सरांनी करून दिली. आणि म्हणजे आपल्या मनात जे वाटतं, भावतं, ते आपण निबंधात लिहायला पाहिजे. नाहीतर निबंध कसा दुसरीकडनं वाचायचा, पाठ करायचा आणि तो लिहायचा, अशी जनरल आपली सवय असते. मग तसं मी लिहायला लागलो. 8वी मध्ये असता, 8वी किंवा 9वीला असेल, चांदोरकर सर होत्या शिकवायला मराठीला, आणि त्यावेळेला आपल्याला एक कल्पना विस्तार असतो. तर सर्व मुलांनी इतर जे टिपिकल नेहमीचे पाठ केलेले विषय असतात ते घेतले होते, आणि मी नेमका वक्तृत्व, अवधानाचा चारा, ज्ञानेश्वरीतलं सरांनी जे सांगितलं होतं शिकवताना, ती ओळ घेऊन त्याचा विस्तार करून ते लिहिलं होतं. सर निबंधाच्या वह्या घेऊन आल्यानंतर सरांनी माझा निबंध वर्गात वाचून दाखवला, आणि मला इतकं बरं वाटलं, एवढा आनंद झाला की अरे वा, आपल्याला काहीतरी लिहितं, हे छान आहे. तर हे जे चांदोरकर सरांचं कौतुक करणं होतं, यांनी मला आत्मविश्वास दिला की मी चांगलं लिहितो आहे, मी तो विचार करतो आहे, माझी मांडण्याची पद्धत आहे ती चांगली आहे. हा आत्मविश्वास मला सरांनी दिला, चांदोरकर सरांनी. त्यांचा अक्षर सुंदर होतं. आणि चित्रकलेच्या बाबतीत तर डोंगरे सरांनी मला बोलवलं वर्गात, तू परीक्षा का देत नाही म्हणे. म्हटलं सर, कुठली परीक्षा असते, कशी असते, मला नाही माहिती. मला शाळा सुटली की वरती ड्रॉइंग हॉलमध्ये ये. आणि मग गेलो तेव्हा मला सरांनी सांगितलं की अशी अशी परीक्षा असते, तू परीक्षेला बस. ठीक आहे. तिथे ड्रॉइंगचे क्लास सुरू झाले. तर जनरली सर्व मुलांना काय करतात की पंख्याचं डिझाईन काढ, नक्षी काढ, की एक सॉफ्ट हलकासा फिकट वॉश द्यायचा, आणि मग त्याच्यावरचं जे डिझाईन असेल ते डार्क रंगाने रंगवायचं. डोंगरे सर ती कंपास जी कलर बॉक्स असायची, त्याची जी इकडची बाजू असते, ज्याच्यात ते रंग कालवून कालवून काळपट झालेलं असतं, त्याच्यात ब्रश घेतला, पाणी भरलं, असा कालवला, आणि काळपट असा ग्रे तयार केला. मला म्हणाले की हा वॉश तू दे. सर असं इतका डार्क वॉश दे, आणि सुकल्यानंतर याच्या प्रत्येक रंगात थोडा पांढरा मिक्स कर, आणि त्याने तू हे डिझाईन कर. म्हणजे मला असं लक्षात आलं की हे वेगळं आहे, सर मला वेगळं सांगतायत आपल्याला. ठीक आहे, आपण ते करून बघू. आणि मी काढलं ते, आणि ते इतरांपेक्षा वेगळं झालं आपोआप. पण मी हे काढतो आहे, हे वेगळं आहे, आणि अशा पद्धतीने मी करावं, हे डोंगरे सरांनी शिकवलं. स्टील लाईफला पेन्सिल शेडिंग करत असताना तिरप्यात किंवा हॅचिंग करायचं, ते म्हटलं की नाही, तू केसाचा पुंचका पडतो तसं करायचं. आणि मी ते शाळेत असल्यापासून त्या पद्धतीने शेडिंग करतो. आतापर्यंत मी त्या पद्धतीचं शेडिंग करत आलेलो आहे. मी त्या पद्धतीने एक पोर्ट्रेट केलं होतं, आणि ते फेस्टिवलमध्ये मला त्याला प्राइज पण मिळालेलं होतं. हा जो संस्कार आहे चित्रकलेचा, हा डोंगरे सरांनी दिला. ती जाणीव मला दिली, हे वेगळे पण आहे, हे डोंगरे सरांचं आहे. आणि त्यानंतर तर मला असंख्य गुरु आहेत. कारण त्यावेळेला सर मला म्हणत होते की तू ड्रॉइंग टीचर होतो का.
एक छोटासा कोर्स असतो, तो कोर्स कर, 11वी झाल्यावरती ड्रॉइंग टीचर म्हणून लाग. पण त्यावेळेला काय आपल्याला समजही नसते आणि ते नाही झाले. पण नंतर एकदा एका प्रसंगी मला डोंगरे सर रस्त्यात भेटले. मी गेलो, त्यांना नमस्कार केला. सर ओळखलं का? तर म्हणाले की नाही रे, आता स्मरणशक्ती कमी झाली आहे. म्हटलं सर, मी धनंजय गोवर्धने, असा असा विद्यार्थी होतो, तुम्ही मला असं शिकवलं, छान, असं असं काम करतो. हे बघ, आम्ही जे शिकवलं ते मनापासून शिकवलं. एवढंच बोलले, फक्त डोक्यावरून हात फिरवला. मला अजूनही तो स्पर्श सरांचा आठवतो. आणि अतिशय प्रेमळ होते डोंगरे सर, अतिशय प्रेमळ होते. आणि आमच्यासाठी जेव्हा 4-5 मुलं होतो आम्ही की ज्यांची चित्रकला चांगली आहे, तर त्यांच्यावरती ते त्यांनी जास्त विशेष लक्ष देत होते की तुम्ही रविवारी या, एक वेगळा जादा वेळ बसा, मग तू एक काय, तू कोबी घेऊन ये, तू काय कांदा घेऊन ये, मग तू फुलं घेऊन ये, मग ते मांडायची, अरेंज करायची आणि ते आम्हाला रविवारी बसवायचे. 3-4 तास आरामात काम. कधी कधी ते आम्हाला ते कपाटाचे किल्ले पण आमच्या ताब्यात द्यायचे. तुम्हाला याच्यातला रंग घ्या, हे करा, आणि काम. कपाटाची चावी हातात देणं केवढा आत्मविश्वास आणि केवढा आनंद असायचा की अरे वा, आपण जसे की याचे मालक आहोत या थाटात. आणि तुम्हाला परवानगी असायची, तुम्ही जिथलं काय रंग घ्या, ब्रश घ्या, वापरा. आणि त्यांना खात्री होती की हे मुलं प्रामाणिक आहेत, काम करणार, परत ठेवून देणार. आणि मनसोक्त काम करायचो आणि ठेवून द्यायचो. फार मस्त काम होते, फार छान दिवस होते. एकदा गेट टुगेदर झालं तर मी परत पेटे हायस्कूलच्या त्या ड्रॉइंग हॉलमध्ये गेलो आणि ज्या बेंचवर मी बसायचो तिथे बसून परत एकदा फोटो काढला. त्या बेंचच्या खरबडीत स्पर्शाने परत एकदा अनुभव घेतला आणि एक फोटो काढून तसा जपून ठेवलेला आहे. अजूनही तो माझ्याकडे तसाच आहे. पण ते दिवस परत येत नाही. पण त्यानंतर इतर इतके गुरु भेटले मला. प्रत्येकाकडे काहीतरी चांगलं असतं आणि मी चांगलं टिपायचा नेहमी प्रयत्न करतो. कोणताही माणूस हा कधीच वाईट नसतो. त्यात काही चांगला भाग असतो आणि काही वाईट भाग असतो. माणूस तुम्हाला कापून घेता येत नाही, वाईट भाग कापून. तुम्हाला त्याच्या दोषासकट स्वीकारावा लागतो. आणि मी तशी माणसं स्वीकारत राहिलो काय. त्याच्यातल्या चांगल्या भागावरती आपण प्रेम करावं, त्याच्यातलं चांगलं जे आहे ते आपण स्वीकारावं. जग नेहमी चांगल्याचीच पूजा करतो. पण नंतर म्हणतो तो देव आहे, तर तो देव म्हणजे त्याच्यातल्या सद्गुणाचीच पूजा असते. त्यातला जो गुण आहे तो गुण आपण घ्यावा, तेवढं आपल्या हातात असतो. तो पुन्हा तेच आहे, तो घ्यायचा कसा तुम्ही घ्यायचा आहे, तो तुम्ही किती घेऊ शकता ते तुमच्यावर अवलंबून. तसं आहे. आणखी चित्रकला आणखी काय होतं की आणखी चित्रकलेला आणखी एक सर होते, पण ते कधीही त्यांनी खडू घेऊन फळ्यावरती चित्र काढलेलं मला आठवलं नाही. आणि अतिशय वाईट वाटतं असं सांगतात. चित्रकलेचा शिक्षक हा स्वतः काम करणार असला पाहिजे असं मला वाटतं. त्याचा हात जर चालू असेल तर तो मुलांना दाखवू शकतो ना. म्हणजे एकदा मी शेवया करतात ना तसं एक काहीतरी करतं आणि बाजूला एक बाई बसलेली होती, असं काहीतरी चित्र काढलेलं होतं. सर डोंगरे सर आले आणि म्हणाले, तो जो पाय तिने असा वर ठेवलेला आहे त्याच्यावरती साडी आहे, ती हिरवी साडी रंगवली होती ना. साडी रंगवतो लहान मध्ये कसा काही, पण त्याने तो मिसळल्यानंतर तो हळूच विरघळून खाली आला काठापर्यंत आणि म्हणाले की हे धृच्छा वाजते की नाही. तसं आहे, ती गुडघ्यावरती तिची साडी असेल तर त्या साडीवरती पडलेलं ऊन त्यातून तो रंग कसा दिसत असेल आणि तिकडचा रंग कसा दिसत असेल. सावलीतला रंग वेगळा असतो, प्रकाशातला रंग वेगळा असतो आणि प्रखर प्रकाशातला रंग वेगळा असतो. हे त्यांनी मला त्या क्षणी जे सांगितलं पक्क डोक्यात आहे. आणखी एक वाक्य आहे त्यांचं की म्हणाले, रंग किती घ्यायचा, वरण भात कालवताना त्याचा उघड असा येतो का खाली, तसा असला ब्रश पूर्ण लोडेड असला. लोडेड हा शब्द होता, ब्रश पूर्ण लोडेड असला पाहिजे. आणि तो किती लोडेड आहे हे तुम्हाला कळतं ब्रश हातात घेतल्यानंतर. कुठून सुरू केल्यानंतर कुठपर्यंत जाईल हे तुम्हाला माहिती असतं.
त्याला फुल लोडेड ब्रश. आणि हे ते शिक्षक सांगू शकतात की जे स्वतः काम करतात आणि दाखवू शकतात. कारण हे पुन्हा असं नाहीच आहे मुळी की असा रंग घ्या, असं कालवा आणि असं लाव. हे अनुभवण्याची आणि बघण्याची गोष्ट आहे. चित्रकला म्हणजे इतर कला ज्या आहेत या अनुभवातून शिकण्याच्या गोष्टी आहेत. मला अनेक वेळा वाटतं की ज्या वेळेला डेमॉन्स्ट्रेशन असतं त्यावेळेला सर्व मुलं आहेत ना ते दुसरीकडे बघत असतात. इकडे बघू नका, तर तो माणूस, डेमो देणारा माणूस ब्रश कोणत्या रंगात मिसळतो, कोणता रंग घेतो, कोणता किती प्रमाणात घेतो, तो कसा कालवतो, त्यात पाणी किती घेतो, हे महत्वाचं आहे. आणि तो कुठे आणि कसा लावतो. पहिला रंग सुकू द्यायला तो किती वेळ घेतो, तो दुसरा रंग लावताना त्यावरती काय करतो का, कोरी जागा कशी सोडतो, ह्या गोष्टी असतात. इव्हन चित्र काढण्यापूर्वी कागदाला स्पर्श करून बघ. कागद हा सुद्धा तुमच्याशी बोलतो. तुमचा स्पर्श त्याला जो आनंद देतो तिथेच कळतं की नाही हे चांगलं होणार आहे की नाही. आणि ज्या वेळेला तुम्ही पहिला रंग लावता तिथेच तुमचं चित्र ठरतं की आता हे चित्र कुठे जाणार आणि कसं जाणार. आणि हे जे चित्रातलं काय असतं की चित्र काढताना तुम्हाला कुठे थांबावं हे कळलं पाहिजे. नाही तर मग क्राफ्ट्समनशिप सुरू होते आणि चांगलं वाटतंय म्हणून आपण ते कोरत जातो आणि चित्र खराब होत जात. आणि गुरु म्हणजे काय, प्रत्येक माणसाची एक क्षमता असते. मगाशी जे सरांविषयी बोललो तर ते सर म्हणायचे, अरे त्याने बघ कसं काढलं, माठ्या तुला येत नाही का, त्याच्यासारखं काढ. एका मुलाचं डोकं काढताना कंपास वर्तुळ घेऊन असं गोल काढलं आणि डोकं काढलं. नाही, ब्रह्मदेवाने डोकं काढताना कंपास वापरला होता. आता असं बोलल्यानंतर तो मुलगा आयुष्यात परत कधीही कंपासला हात लावणार नाही आणि डोकं काढताना 10 वेळा विचार करेल. एक गोष्ट असते, वर्गात प्रत्येक सर्व मुलं सारखी नसतात ना. प्रत्येक मुलाच्या क्षमता असतात आणि मर्यादा असतात. तर मला असं वाटतं की गुरु हा तेवढंच काम करतो की त्या मुलाच्या क्षमता ओळखतो आणि त्याच्या मर्यादाही ओळखतो आणि त्याला त्याच्या क्षमतेची जाणीव करून देतो की अरे ही तुझी क्षमता आहे, तू इकडे लक्ष दे. एखादा मुला खेळात उत्तम असतो, एखाद्याचं पोर्ट्रेट चांगलं असतं, एखाद्याचं लँडस्केप चांगलं असतं, एखाद्याला वॉटर कलर उत्तम येत असतं, एखाद्याला ओपेक पद्धतीने काम चांगलं येत असतं. त्याची जी क्षमता असेल ती क्षमता तुम्ही बाहेर काढा, त्याला त्याची जाणीव करून द्या. त्याला ती जाणीव नसते त्याच्या क्षमतेची. मला ही जाणीव नव्हती की माझी चित्रकला चांगली आहे, पण माझी चित्रकला चांगली आहे हे सांगणारे मला सर गुरु भेटले. त्याने हे काम बरोबर केलं म्हणून ते बाहेर येऊ शकत. त्या अक्षरातून एक गंमत आठवली आणखी. मुक्त विद्यापीठात मी MA करत होतो आणि त्याच वेळेला तिथे एक सेमिनार होता कलेची भाषा म्हणून. तर वरखेडे सर तिथे होते आणि त्यांनी मला सांगितलं की तू कलेची भाषा चित्रकला या विषयावरती तू एक पेपर प्रेझेंट कर. ठीक आहे. 15 दिवस मुदत होती. मी ज्या वेळेला लिहायला बसायचो त्यावेळेला माझ्या असं लक्षात यायचं की आपण अमुक पुस्तक वाचलेलं नाही, अमुक रेफरन्स राहिलेला आहे, आपल्याला हे माहिती नाही. आणि मग शेवटी मी 2 दिवस राहिले असताना वरखेडे सरांना एक पत्र लिहिलं की क्षमस्व, मी असं काही लिहू शकत नाही, असं झालं. आणि पत्र घेऊन पाकिटात टाकून घेऊन गेलो त्यांच्याकडे. पत्र लेखी दिलेले, कारण त्यांनी मला लेखी कळवलेलं होतं पेपर दे म्हणून. चिडले माझ्यावरती. मला म्हणाले की तुला काही वाटतं का, लोकांचे बाकीच्या पेपर आलेले, छापून आले, प्रिंट आउट आलेल्या त्या सगळ्या प्रिंट तयार आहेत आणि तुझा पेपर अजून आला नाही आणि परवा सेमिनार आहे, तिथे तुला पेपर वाचावा लागेल, सगळा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. मग मला प्रॉब्लेम असा आहे की हे एवढे मुद्दे माझ्याकडे आहेत आणि मला काय लिहावं कसं लिहावं कळत नाही. त्यांनी वाचलं एकदा, मला म्हणाले की हे बघ, कवितेचं चित्र होताना हे जर तू विषय लिहिला आहेस याच्यावरती फक्त तू म्हणजे कवितेचं चित्र आणि कवितेचं चित्र म्हणजे माध्यमांतर होतं.
हे माध्यमांतर होताना नेमका काय बदल होतो. मी समजा दुसऱ्याची कविता असेल आणि तिच्यावरती मी चित्र काढतो, तर त्यावेळेला दुसऱ्याच्या कवितेतला आशय मी समजावून घेतो आणि माझी प्रतिभा त्याच्यात वापरतो. प्रतिभा प्रतिभा आणि ते आरोपण मी करतो तिथे. आणि ज्या वेळेला माझीच कविता असते आणि मी चित्र काढतो त्याच्यावरती, इथे अनुभवात अंतर होत नाही. त्यामुळे हे चित्र जास्त वेगळं होतं. तर एवढंच लिही. आणि मग मी ते लिहिलं आणि मी सुरुवातीला सांगितलं की अनरसापासून सुरुवात केलं की चिन्ह कसं आपल्याकडनं गेलं, चित्र कसं गेलं. तर माझं तर म्हणणं होतं की जसं पहिलीला अडगुलं बडगुलं शिकवतो, 10वीला वेगळी कविता शिकवतो आणि एमएला 2 ओळी 2 तास शिकवतो ज्ञानेश्वरीच्या, तसं पहिलीपासून आपल्याला चित्र शिकवलं पाहिजे, 10वीला वेगळं शिकवलं पाहिजे आणि कॉलेजमध्ये चित्र आस्वाद म्हणजे 10वी पर्यंत तर कंपल्सरी शिकवायलाच पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला चित्राचा आस्वाद कसा घ्यायचा, चित्र कसं वाचायचं, चित्राशी कसा संवाद साधायचा, हे जर तुम्हाला शिकवलं तर तुम्ही आयुष्यात, समजा मला गणित येत नाही, इंग्रजी नाही, आणि एक मी चांगला रसिक असा सुंदर कार्पेंटर होऊ शकतो, गवंडी होऊ शकतो, माझ्यातली जी कला असेल ती विकसित करू शकतो. पण मला गणित आणि इंग्रजी नाही म्हणून माझ्या सर्व वाटा बंद, ही अवघड गोष्ट आहे ना. म्हणजे तुम्ही ही केवढा मोठा तरुण वर्ग असा आहे की ज्याला इंग्रजी गणित नाहीये, त्याला शाळेच्या दरवाजे तुम्ही बंद करून टाकणार, हे काही बरोबर नाही. असं मी तो निबंध लिहिला आणि तो पेपर ते लिहिला, वर्षखेडेंना दाखवला, झेरॉक्स काढल्या आणि दुसऱ्या दिवशी तो पेपर वाचला तिथे सेमिनारमध्ये. आणि सेमिनारमध्ये बाकीची सर्व मंडळी PhD वाली होती, अकॅडमिक शिक्षण झालेली पूर्ण, आणि ते सर्व माझ्यावर तुटून पडले की तुम्हाला रसिक म्हणायचंय की प्रेक्षक म्हणायचंय. बापरे, मग तुम्हाला अनुभवात अंतर म्हणजे तुम्हाला हे वर्तुळ छेदून त्या वर्तुळात जातो, म्हणजे संप्रेषण असेल. अरे मी म्हटलं यार मला हे बाकीच्या भानगडी त्याचं व्याकरण तपासा ना तुम्ही नंतर, पण मला काय म्हणायचं ते मी मांडले असं. तर ते सेमिनारचे अध्यक्ष होते अशोक रानडे, ते तज्ञ. ते म्हणले की तुला असं शस्त्र टाकून चालणार नाही, तुला उत्तर द्यावी लागतील. मग आणखीनच माझी गोष्टी झाली की मला सुचेना काय करावं. तर जोशी नावाचे एक ग्रस्त होते, ते म्हणाले की आधी तुम्ही शांत व्हा, यांनी मांडलेला मुद्दा हा अतिशय महत्वाचा आहे. या पद्धतीने तो जो वर्ग आहे की जो गणित आणि इंग्रजीमुळे वंचित राहतो, आणि याचं विरेचन कसं होणार, त्याला एखादी कला अवगत असती तर त्याचं विरेचन होऊ शकलं असतं, त्याचं सामाजिक स्वास्थ्य बिघडतं. आणि हा मुद्दा महत्वाचा आहे म्हणाले. आणि मग सर्व बाकीची लोक एकदम शांत झाली आणि ते गंभीरपणे विचार करायला लागले या मुद्द्यावरती. नंतर तो जो निबंध होता तो एका दिवाळी अंकात छापला गेला. तर तो कर्नाटक स्टेटच्या 12वी सायन्सला टेक्स्ट मध्ये होता 5 वर्ष. म्हणजे गमतीचा विषय बघा की मी जो निबंध वाचवायची इच्छा नव्हती, लिहायची इच्छा नव्हती, तो विषय, तो मुद्दा माझा इतका महत्वाचा ठरू शकतो हे मला ही जाणीव कोणी करून दिली. वर्षखेडेंनी तो आत्मविश्वास दिला की तू बाबा हे वेगळं आहे तुझं, हे असं हे जे असतं की नाही, की त्या माणसाच्या क्षमतेत काय चांगलं आहे हे त्याला सांगितलं तर त्याचंही कल्याण होतं आणि त्याच्या आत असलेले गुण हे बाहेर येतात. दुसरा किस्सा सांगतो की सुहास मेंदळे नावाचे ग्रस्त होते. मी ज्या ठिकाणी नोकरी करत होतो त्या विभागात ते नोकरीला होते. ते BE सिव्हिल होते, डेप्युटी इंजिनियर होते आणि त्यांनी MA PhD होते परत. आणि त्यांनी जी PhD थेसिस होता त्यांचा, तो केशवसूत काव्यात्मक व्यक्तिमत्व एक शोध असा होता. आणि ते स्टॅटिस्टिक्स होतं सगळं त्याच्यात. पण ते त्या कुसुमाग्रजांकडे ते तपासायला येत होतं. कुसुमाग्रजांनी सांगितलं मला गणितातलं कळत नाही, मी काही हे तपासू शकत नाही, म्हणून त्यांनी ते नाकारलं. मग ते गेलं मालशेनकडे. मालशेन तपासलं, त्यांना PhD मिळाली. तर असे हे सुहास मेंदळे होते. त्यांची आमची या साहित्य क्षेत्रात असल्यामुळे ओळख झाली. तर त्यांनी परत माझ्यातल्या क्षमता ज्या काय होत्या त्या त्यांनी बरोबर ओळखल्या आणि मला म्हणाले की तू आत्ताच काय करायचं ते कर, परत तू म्हणशील मी अमुक झाल्यावर तमुक करू, तमुक झाल्यावर तमुक करू, असं तुला होणार नाही परत. कारण त्यांना वयाच्या 50व्या वर्षी पाठीचं दुखणं सुरू झालेलं होतं.
अनेक प्रॉब्लेम त्याचे सुरू झालेले होते. तर म्हणाले तू असं काहीच करू नको. त्यांनी मला कंपल्सरी MA ला एक विषय दिला आणि तू त्याच्यात कर. मी 50व्या वर्षी मी MA केलं मुक्त विद्यापीठातून. आणि विषय असा होता की त्यातल्या थेसिसचा की काव्यचित्र माध्यमातून दंगलीची भीषणता संप्रेषित करणे आणि मानवता जागृत करणे. 92च्या दंगलीनंतर मी काही छोटे तुकडे लिहिले होते. मी माझ्या बहिणीला सोडायला मुंबईला गेलो आणि बॉम्बे सेंट्रलला कर्फ्यू लागलेला होता, त्यामुळे मी तिथे अडकलो. रात्रभर तिथेच थांबलो आणि सकाळी आम्ही बाहेर गेलो. तर तो जो काही अनुभव होता, तो जो काळ होता, त्या काळात जे काही सुचलं ते मी अनुभवलं. त्याच्यावरती काही तुकडे लिहिले. तात्यासाहेबांना दाखवले ते. म्हणजे छान आहे, लिही अजून प्रदर्शन कर म्हणे त्याचं. कारण मी चित्र आणि असं कविता आणि चित्र असं केलं होतं. म्हणजे एका अटीवर करतो, तुम्ही उद्घाटनाला येत असेल तर येतो, करतो. येतो म्हणले. मी आपल्या गमतीने हो म्हटलं त्यांनी. आणि मग मला सुरू झाली अस्वस्थता की आता हे केलं पाहिजे. हे केल्यानंतर ते प्रदर्शन सावानामध्ये लावलं. मित्राला सांगितलं होतं की तात्यासाहेबांना घ्यायला जा, 6 वाजता येईल. आणि मी दिवसभर तिथे राबलो आणि कपडे बदलायला म्हणून गेलो. तात्यासाहेब 6 वाजता तिथे हजर होते आणि सगळे लोक मला शोधत होते. म्हणजे पाण्याच्या त्या दिवशीचा किस्सा तोच आहे की प्रमोद कुलकर्णी मला शोधत फिरत होता आणि मी सापडत नव्हतो. मी मामांच्या घरी गेलेलो होतो सर. तर अशी गंमत आहे ती. तिथे जी क्षमता होती, तर ते मेहेंदळींनी पुढे त्या निबंधावरती, त्या प्रदर्शनावरती मी थेसिस सबमिट केला. तुमचं ते काय 5 पॉईंट रेटिंग वगैरे ती जी सिस्टीम असते BEdला, त्या पद्धतीने सगळं अनालिसिस करून ते सबमिट केलं. आम्ही शो हे PTC मध्ये, म्हणजे ज्यांना उद्या दंगल फेस करायची आहे त्यांना पण दाखवलं, काही वेगवेगळ्या फील्डमध्ये दाखवलं. मग त्याचं अनालिसिस करून तेही मांडलं. तर हे जेव्हा त्याचं थेसिस सबमिट केल्यानंतर मेहेंदळे मला म्हणाले की माझ्याकडे थेसिस सादर करायला लोक घाबरतात, कारण म्हणाले मी फार चिकित्सक आहे, मी फार चुका काढतो. 5वा ड्राफ्ट त्यांचा टायपिंगला जातो. पण तू असा पहिला माणूस आहे की तुझा पहिला लिहिलेला ड्राफ्ट डायरेक्ट टायपिंगला जातो. तर असं का बरं? तर म्हणाले की अरे या फील्डमध्ये कोणी कामच केलेलं नाही, तू करशील ते फायनल आहे. आता याच्या पुढे जो कोण करेल त्याला तुझा रेफरन्स घेऊन पुढे जावं लागेल. थेसिस टाईप करून झालं, सगळं सबमिट केल्यानंतर त्यांनी मला 500 रुपये स्वतः दिले खिशातून काढून. म्हटले कशाला? म्हणाले बाबा तुला माहित नाही तू किती मोठं काम केलंय, तुला टायपिंग करायला पैसे खर्च झाले असतील, ते 500 रुपये माझ्याकडनं राहू दे. आणि बळजबरी माझ्या खिशात कोंबले. ते मला म्हणाले की तुझं कुठलंही प्रमोशन आणलेलं नाही, तुझं इन्क्रिमेंट आणलेलं नाही, तू कुठल्याही क्षणी हा प्रोजेक्ट सोडून देऊन जाऊ शकतो आणि तू कधीही जाऊ शकतो याची मला खात्री होती. आणि मला तुझ्यासारखा माणूस परत मिळाला नसता की ज्याला कविता कळते, ज्याला चित्र कळतं आणि ज्याला सामाजिक भान आहे. आता हे सामाजिक भान आहे हे त्यांनी ओळखलेलं होतं की याला ही जाणीव आहे, सोशल अवेअरनेस जो आहे हा याच्याकडे आहे आणि यांनी जे काही मांडलं आहे हे कुठेतरी यायला पाहिजे आहे. त्या माणसाच्या क्षमता, त्याची जाणीव. मी अनेक वर्ष चित्र काढत होतो. मी राष्ट्र सेवा दलासाठी काढून दिली, महिला हक्क संरक्षण समितीसाठी काढून दिली, महिलांच्या हक्कांसाठी केलं, बऱ्याच ठिकाणी पोस्टर्स करून दिली, एड्स साठी करून दिलं, बऱ्याच लोकांसाठी मी पोस्टर्स करून दिली तशी सामाजिक. आणि त्याचं कधी माझे विचार डोक्यातही आलेला नाही. पण ही जी क्षमता आहे ही त्यांनी ओळखली आणि मला त्याची जाणीव करून दिली की हे असं आहे, तू हे करणं महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर मुक्त विद्यापीठामध्ये एका ग्रस्तांनी कविता आणि चित्र असं शिकवलं. म्हणजे एक कविता शिकवली सरळ आणि एक कविता चित्राच्या सह शिकवली. तर आकलनामध्ये कविता चित्रासह शिकवली तर आकलना फरक पडतो मुलांच्या, असे निष्कर्ष त्यांनी काढलेले होते. हे सांगायचं कारण असं की मी पहिला थेसिस तिथे सबमिट केल्यामुळे तिथे असा विषय आहे, असा विषय होऊ शकतो हे त्या बाकीच्या लोकांना कळलं. आणि त्या कोल्हापूरच्या एका शिक्षकांनी त्या पद्धतीने MA केलं होतं आणि त्यांनी मला बोलवलं होतं की तपासायला की हे बघा असं आहे.
आणि तुम्ही हे केल्यामुळे हे असं झालं. कारण एखाद्या विषयातली तुम्ही वेगळी वाट, वेगळा विचार हा करत नाही परंतु तो मांडता येऊ शकत. आणि मला असं वाटतं की आपल्याला म्हणजे मी जेव्हा केव्हा मला संधी मिळते तेव्हा मी चित्रकलेविषयी भरभरून बोलतो. कारण थिएटरच्या बाबतीत कसं आहे, थोडं नाटकाचं पण वेळ होतो की थिएटरमध्ये कोणीतरी एक जण असतो असा की जो नाटक मनापासून बघत असतो आणि स्टेजवरचा जो नट असतो तो केवळ त्याच्यासाठी ते नाटक करत असतो. तसं कोणीतरी याच्यात एखादा असेल की ज्याला माझ्यापासून काहीतरी मिळेल, पण येताना तरी आपण कंजूसी का करावी. जे माझ्याकडे आहे ते मी सांगून मोकळा होतो. ज्याला कदाचित कोणाला त्याचा फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. ते करावं. आपण जेव्हा संधी मिळते तेव्हा आपण ते करत राहिलं पाहिजे, देत राहिलं पाहिजे. देतानाचा हात तर कधीही रिकामा राहत नाही, तो कायम भरलेलाच असतो पुढच्या दानासाठी. तुम्ही ते आणि घेणाऱ्याचा जर हात कोंजळ रिकामी असेल, अहंकार नसेल तर हे शक्य आहे. त्याचा अहंकार तिथे असेल तर त्याच्यात काहीच येऊ शकत नाही जबाबदारी. त्याचा अहंकार तुम्हाला फार त्रास देतो आणि कलाकाराच्या बाबतीत तर फार त्रासदायक गोष्ट असते. तुम्हाला ती तुमच्या क्रिएटिव्हिटीवरती परिणाम करते. मग तो गायक असो, कुठल्याही क्षेत्रातला माणूस असो, मग त्याला ते त्याला आत त्रास देतं आणि तुम्हाला आत त्रास झाला की त्याची निर्मिती प्रक्रियेवरती त्याचा परिणाम होतो आणि ते तुम्हाला त्रास देत असते. केव्हाही साधं राहा, शांत राहा, मन लावून अभ्यास करा, काम करा. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असा, तुम्हाला वाचलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. कारण आपल्याकडे एक समज असा आहे की चित्रकलेच्या शिक्षकांनी किंवा चित्रकला येणाऱ्या माणसांनी किंवा चित्रकारांनी वाचायची काहीच गरज नाही. लोक वाचत नाहीत. मला एक रेफरन्स पाहिजे होता चित्रकलेच्या संदर्भातला, म्हणून मी इथल्या एका चित्रकला महाविद्यालयात गेलो होतो. त्या चित्रकला महाविद्यालयाच्या कपाटामध्ये पुस्तकं अतिशय थोडी शिल्लक होती, बाकीची गेलेली होती. जी होती त्याची पानंही फाडून दिलेली होती. अतिशय वाईट अवस्था. मुलांनी पुस्तकं, चित्रकलेविषयी पुस्तकं वाचू नये असं का मध्ये मला कळत नाही. पण जे लोक चित्र काढतात त्यांनी वाचलंच पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही वाचलं तर तुमच्या चित्रात फरक पडतो. अनेक चित्रकारांची चरित्र आहेत ती वाचली पाहिजे. त्यांनी खूप परिणाम होतो आणि खूप फरक पडतो. इव्हन इतर साहित्य पण वाचलंच पाहिजे. म्हणजे मनोहर शहाणे तर एकदा म्हणाले होते की मी एक पुस्तक वाचलं म्हणजे मला फार आनंद झाला. तर कोणतं पुस्तक आहे? तर म्हणाले हत्तींचं संगोपन या विषयावरती पुस्तक होतं. माहिती काय, कथा कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. त्यांना कोणतं पुस्तक आवडलेलं होतं की हत्तीचं संगोपन. म्हणाले मी वेगवेगळ्या फील्ड मधलं सगळं वाचतो. असं वाचलं पाहिजे. त्याचा निर्मिती प्रक्रियेवर मला चालतच जात, नक्कीच त्याचा फायदा आहे असं मला वाटतं. छोटी गोष्ट साखर मी थांबतो. मी लहान होतो, आई बरोबर एका ठिकाणी गेलो होतो. आईला डोहाळे जेवणाला जायचं होतं. मी आईसोबत गेलो होतो. ज्यांच्या घरी गेलो होतो तर ते डोहाळे जेवणाला सगळे ते बाहेरच्या समोरच्या उद्यानात आले. आई म्हणाली एवढं छान आहे तर ते फोटो काढा, तुमच्या कॅमेरा आहे ना? ते म्हणाले कॅमेरा आहे पण फोटो कोणाला काढता येत नाही. याला येतो ना, हा काढेल. माहित नाही मला कुठून आत्मविश्वास आला. मी म्हटलं आणा, आणि मी तो कॅमेरा घेतला आणि फक्त समजावून घेतलं की तो कसा जगायला पाहिजे, कुठे दोष आहे, काय करायला पाहिजे, शटर कुठे, बघितलं रिलीज कुठे, फोटोग्राफ काढले. आता हा मी काढू शकेल हा आत्मविश्वास माझ्या आईने मला दिला. नाहीतर मी फोटो काढू शकेल की नाही माहिती नाही. मी किती फोटोग्राफ केले, काय काय केलं, भरपूर प्रयोग केले. फोटोग्राफ मध्येही मी काही शिकलेलो नाही. मी आपलं स्वतः शिकत गेलो. चित्रकलेच्या बाबतीत सरांनी मला शाळेत असताना परीक्षा दे असं सांगितलं होतं. एलिमेंटरी नंतरची तेवढी एक परीक्षा फक्त मी दिलेली आहे. त्यानंतर मी काहीही चित्रकलेचं कोणतंही शिक्षण घेतलेलं नाही. मला स्कूलला पाठला जायची इच्छा होती, पण त्यावेळची परिस्थिती अशी होती
की जाऊ शकत नव्हतो, मुंबईत राहायचं. माझ्या वडिलांचे मित्र होते परीट गुरुजी, पण ते राष्ट्र सेवा दलाचे होते. ते म्हणाले की मी त्याची राहायची सोय करतो, तू त्याला पाठव. माझे वडील म्हणाले की तो काय बोर्ड रंगवत फिरणार आहे. आता मी त्यांना दोष नाही देत, त्यावेळेची परिस्थिती पण खरंच अशी होती. चित्रकारांना असं वेगळ्या फील्डमध्ये काही भविष्य अधिक असं काही मिळू शकत नव्हतं, फारसे स्कोप नव्हता. त्यामुळे त्यांना तसं वाटणं स्वाभाविक होतं, म्हणून ते राहिलंच. पण चित्रकलेमुळं मी मार पण खाल्लेला आहे. माझ्या वडिलांना ते अजिबात आवडायचं नाही. त्यांना हेच वाटायचं की मी चित्र काढण्यात वेळ वाया घालवतोय, त्यापेक्षा मी लवकर इंजिनियर व्हावं, डिप्लोमा घ्यावा, तोही 3च वर्षाचा पटकन डिप्लोमा होईल आणि पोरग हाताशी येईल, 2 पैसे मिळू शकेल. त्यांचं चूक काहीच नव्हतं, पण माझी क्षमता नव्हती. माझी क्षमता चित्रकलेत होती, ती त्यांना कधीच मान्य नव्हती. मग मी इकडे आर्ट स्कूलला ऍडमिशन घेतली, HPT कॉलेजला, आणि तिथे मी चित्र दिली युथ फेस्टिवलला. त्याला गोल्ड मेडल मिळालं. त्याच्यानंतर 1-2 वर्ष गोल्ड मेडल, तिसऱ्या वर्षी पण मिळालं. आणि 1 वर्ष मी युनिव्हर्सिटी प्रेझेंट केली. इंटर युनिव्हर्सिटीचे जे फेस्टिवल असतं, इंटर युनिव्हर्सिटी, बनारसला होतं, आणि बनारसला एक चित्र माझं पाठवलं, आणि ते विद्यापीठामार्फत एकमेव चित्र होतं माझं. आणि त्या चित्रामुळे मी एकदम मोठा झालो विद्यापीठाच्या दृष्टीने, कारण मी एकमेव माणूस विद्यापीठ प्रेझेंट केलं तिकडे. आणि तर गोखले सुद्धा सोसायटीचे प्रमुख गोसावी सरांनी घरी पत्र पाठवलं. मी घाबरलो, शिपाई आला घरी पत्र घेऊन. आपण तर काही केलं नाही, काय भानगड नाही, कसं काय शिपाई आला घरी. घेतलं, पण म्हणाले काय पाहिलं पत्र होतं की मग तुमच्या मुलांनी अशी इंटर युनिव्हर्सिटीत पुणे विद्यापीठ चित्रकला प्रेझेंट केलं, त्याचा आम्हाला आनंद आहे, अभिमान आहे, त्याचा सत्कार आहे, तर तुम्ही आई वडिलांनी यावं त्या कार्यक्रमाला, आणि त्याचं नंतर जेवण आहे तर तुम्ही जेवणाला पण यावं. आणि त्यानंतर माझ्या वडिलांना लक्षात आलं की बाबा ह्यांनी काहीतरी हा करतोय, हे काहीतरी वेगळं आहे, चांगलं आहे. त्याच्यानंतर माझे वडील कधीच त्या विषयावरती मला रागवले नाहीत, बोलले नाहीत, पण त्यांचा धाक मात्र असायचा. पण त्यांना ते त्यांचं प्रेम पण ते कधी व्यक्त करू शकत नाही. आपल्या वडिलांकडे ही एक मोठी जबाबदारी आहे खरं म्हणजे. जे कोणी पालक ऐकत असतील तर लक्षात घ्या की तुमच्या मुलाचं जे चांगलं आहे त्याचं कौतुक करा. आता माझ्या मुलाची चित्रकला ही चांगली होती, मला माहित आहे, पण शाळेमध्ये तो उत्तम विद्यार्थी होता. पेठ हायस्कूलला नव्हता तो, त्याच्या आधीच्या शाळेबद्दल बोलतोय मी. आणि त्या ठिकाणी त्याला सर्व विषयात उत्तम मार्क होते, फक्त चित्रकलेत कमी मार्क होते. मी त्याला सांगितलंय, बघ तुझी चित्रकला उत्तम आहे, तू काही काळजी करू नको, आणि नंतर तू आर्किटेक्ट झाला. त्यामुळे असं काही नसतं. अडचण तुमचं संपलं की तुम्ही थांबा. तुमचं भाषण संपलं नाही, खरखर होते. नाही मला खरखर ऐकू येते तुमच्या मुलाच्या ज्या क्षमता असतील, कारण आता बदललेलं आहे, आता खूप ओपनिंग आहेत, खूप स्कोप आहे चित्रकलेला, आणि पालकही खूप सजग झालेले आहेत. आता पूर्वीसारखे एवढे राहिलेलं नाही तसं. तर जेव्हा केव्हाही शक्य असेल तेव्हा आपल्या मुलाच्या गुणाचं कौतुक करा, आणि ह्या एका मुलाचं दुसऱ्या मुलाशी तुलना करत बसू नका. कारण त्या मुलाला ते व्यक्त होता येत नाहीये की आपल्याला राग आला किंवा आपल्यावरती काय परिणाम होतो. त्या मुलाच्या मनावर नक्कीच परिणाम होत असतो. तेवढं आपल्याला शक्य असेल तर तेवढं आपण टाळा. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. सर धन्यवाद.
या ठिकाणी आपण एक स्क्रीन शेअर करतोय. आदरणीय गोवर्धने सरांनी आतापर्यंत अतिशय नामवंत अशा पुस्तकांच्या साठी आणि मासिकांच्या साठी उत्तम अशी काही मुखपृष्ठ तयार केलेले आहेत. त्याचा एक छोटासा व्हिडिओ तयार केलेला आहे. सर्व उपस्थित श्रोत्यांनी तो आवर्जून पाहावा. अतिशय आकर्षक आणि अर्थपूर्ण, आणि ज्याला आपण काय म्हणूया की कॅलिग्राफी आणि चित्रकला या दोघांचा संगम या मुखपृष्ठाच्या रचनेमध्ये आपल्याला आवर्जून दिसून येतो. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण ही सर्व क्लिप, एक 3 मिनिटांची व्हिडिओ क्लिप आहे, ती आपण सर्वांनी आवर्जून बघावी.
धन्यवाद सर. आपल्या या चित्रांच्या अविस्मरणीय अशा दिलेल्या नोंदी तसेच आठवणी आपल्यावर कसे संस्कार होतात, त्यातून आपण कसे घडत चालतो, या सर्व आठवणींना उजाळा दिला. त्याबद्दल आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल. यानंतर मी आभाराचे गोड काम करण्यासाठी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री कैलास पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी ऋणनिर्देश करावे. नमस्कार. नाशिक एज्युकेशन सोसायटी आणि पेठे विद्यालय शतक महोत्सवी वर्षानिमित्त जी माजी विद्यार्थ्यांची व्याख्यानमाला आयोजित केली, त्या प्रसंगी आजचे 14वे पुष्प गुंफण्यासाठी पेठे विद्यालयाचे नामवंत गुणवंत विद्यार्थी, पेठे विद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच सुप्रसिद्ध चित्रकार आदरणीय श्रीमान धनंजय गोवर्धने सर आपल्या विनंतीला मान देऊन इथे त्यांनी जे व्याख्यान दिलं, व्याख्यानाचा विषय होता संस्कार कलेचे. त्यांना शाळेमध्ये जे वेगवेगळे अनुभव आले, त्यांच्यामध्ये दडलेले जे सुप्त गुण होते, ते सुप्त गुण त्यांच्या शिक्षकांनी ते कसे फुलवले आणि त्याच्या माध्यमातून त्यांची चित्रकला कशी फुलत गेली, हे त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने आपल्यापुढे मांडलेलं आहे. संस्कार कलेच्या या विषयाअंतर्गत त्यांनी जे व्याख्यान दिलं, त्या व्याख्यानाला आपल्याला नक्कीच फायदा झाला असेल. आपण सुद्धा विद्यार्थ्यांकडे बघण्याची आपली दृष्टी निश्चितच बदलणार आहे. आपणही विद्यार्थ्यांना त्यांचे सुप्त गुण, त्याचबरोबर त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी प्रोत्साहन देणार आहोत. या प्रसंगी मी त्यांचे शाळेतर्फे तसेच संस्थेतर्फे मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. या प्रसंगी विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभलेले आमच्या नाशिक एज्युकेशन सोसायटीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी तसेच व्याख्यानाचा लाभ घेणारे सर्व श्रोतृ वर्ग यांचे मी या प्रसंगी हार्दिक आभार व्यक्त करतो. यापुढे संस्थेने आयोजित केलेल्या व्याख्यानाचा आपण जरूर लाभ घ्यावा अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.